नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 10वीच्या नंतर आता जर तुम्ही 11वीला ॲडमिशन घेणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, 11वीला ॲडमिशन घेते वेळेस आपल्याला महत्त्वाची अशी डॉक्युमेंट, शाळा सोडलेला दाखला, 10वीचा रिझल्ट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर यासारखी कागदपत्रे आपल्याला इथे अपलोड करावी लागतात. तर आपल्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट, मार्कशीट आणि नॉन क्रिमिलियर किंवा दाखला जर नसेल, कास्ट सर्टिफिकेट, तर आपल्याला इथे एक अंडरटेकिंग फॉर्म जो आहे तो इथे आपल्याला अपलोड करावा लागतो. तर तो अंडरटेकिंग फॉर्म डाउनलोड कसा करायचा आणि संपूर्ण फॉर्म जो आहे तो कसा भरायचा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर इथे आपल्याला 11th ॲडमिशन अंडरटेकिंग एवढं टाकून घ्यायचं आहे. 11th ॲडमिशन अंडरटेकिंग आपण इथे टाकून घेऊया. अंडरटेकिंग फॉर्म एवढा आपण टाकून घेतलेला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पहिली वेबसाईट येईल अंडरटेकिंग, यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर PDF डाउनलोड होईल. ही PDF ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर आता इथे पहा, सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला प्रवेश अर्ज क्रमांक विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रवेश अर्ज क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. जो काही तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो इथे आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जी काही तुमची मूळ जात आहे, समजा तुम्ही SCमध्ये असाल तर मूळ जात SC तुम्ही इथे टाकू शकता. अर्ज केलेला जात प्रवर्ग इथे देखील तुम्ही SC टाकू शकता. त्यानंतर अन्य आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास प्रकार, इथं जर तुम्ही कुठला अजून दुसऱ्या आरक्षणामध्ये लाभ घेणार असाल तर त्याचा प्रकार टाकायचा आहे, अन्यथा इथे डॅश करायचा आहे. त्यानंतर स्वतः अल्पसंख्याक असल्यास धार्मिक, भाषिक व प्रकार तपशील करा. तर या ठिकाणी तुम्ही असाल तर इथे टाका, अन्यथा इथे देखील डॅश करू शकता. त्यानंतर बघा, मी खाली स्वाक्षरी करणार अर्जदार विद्यार्थी, इथं विद्यार्थ्याचं नाव येणार आहे. त्यानंतर शहर, या ऑनलाईन प्रवेश क्षेत्रामध्ये इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेला आहे. मला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून माझ्याकडे उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रे मी सादर अपलोड केलेली आहेत व उर्वरित आवश्यक प्रमाणपत्रे मूळ प्रतीसह प्रवेशाच्या वेळी मी सादर करीन. माझे कागदपत्रे सादर अपलोड बाबतीत सध्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे. तर पहा, इथे काय आहे आपल्याला विचारलेलं आहे. जर अर्जासोबत सादर केले असेल तर तुम्हाला इथे बरोबरचं खूण करायची आहे आणि प्रवेशाच्या वेळेस जर तुम्ही देणार असाल तर प्रवेशाच्या वेळेसच्या तिथे बरोबरची खूण करायची आहे. तर पहा, आता आपल्याला 10वीचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे. तर आपल्याकडे शाळा सोडलेला दाखला जो आहे तो आत्ता राहणार नाही आहे, पण ॲडमिशनच्या वेळेस राहणार आहे. तर इथे काय करायचं आहे, 10वी शाळा सोडलेला दाखल्याच्या ठिकाणी आपल्याला अशी चुकीची खूण करायची आहे आणि प्रवेशाच्या वेळेस सादर करणार आहे या ठिकाणी बरोबरची खूण करायची आहे. त्यानंतर इयत्ता 10वीचं गुणपत्रक, आता आपल्याला गुणपत्रक जे आहे ते मिळालेलं नाही आहे, त्यामुळे इथे क्रॉस करायचं आहे आणि ॲडमिशनच्या वेळेस आपण देणार आहे तर इथे राईट टिक करायचं आहे. जातीचा दाखला, जर तुमच्याकडे जातीचा दाखला आत्ता आहे, अपलोड करणार असाल तर इथे राईटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जातीचा दाखला कोणाचा आहे, स्वतःचा आहे की वडिलांचा आहे. स्वतःचा जर असेल तर इथे स्वतःचा जातीचा दाखल्याच्या पुढे दोन्हीकडे आपल्याला राईट करायचं आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे स्वतःचा नसेल आणि वडिलांचा जातीचा दाखला असेल तर स्वतःचा जातीचा दाखला या ठिकाणी तुम्ही क्रॉस करू शकता दोन्हीकडे देखील. आणि वडिलांचा जर जातीचा दाखला असेल तर इथे आपल्याला राईट करायचं आहे. त्यानंतर उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे NCL म्हणजेच नॉन क्रिमिलियर, जर तुमच्याकडे आत्ता असेल नॉन क्रिमिलियर तर तुम्ही इथे राईट करू शकता. आणि जर तुमच्याकडे आत्ता इथे नॉन क्रिमिलियर नसेल तर तुम्ही इथे क्रॉस करू शकता व ॲडमिशनच्या वेळेस देणार आहे इथे टिक करू शकता. त्यानंतर अन्य आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र, इथे जर तुमच्याकडे काही अन्य आरक्षणाचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही इथे टाकू शकता व तुमच्यासाठी जर लागू नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथे NA लिहू शकता. NA. तर स्वयंघोषणापत्र अल्पसंख्याक यासाठी देखील इथे विचारलेलं आहे तर तुम्ही इथे NA टाकू शकता. त्यानंतर खाली पहा, याद्वारे मी असे जाहीर करतो की माझी प्रवेश अर्जामध्ये नमूद केलेली सर्व माहिती समजुतीनुसार खरी व अचूक दिलेली आहे. मी असे हमीपत्र देतो की माझ्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे मूळ प्रती मी वेळेत प्रवेशावेळी संबंधित विद्यालयात सादर करीन आणि जर मी सादर प्रमाणपत्रे वेळेत केली नाही तर अथवा
माझा प्रवेश अर्जामध्ये दिलेली माहिती व माझी मूळ कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास मला प्रवेश दिला जाणार नाही किंवा माझा प्रवेश रद्द होईल याची मला जाणीव आहे। त्यानंतर इथे खाली आपल्याला दिनांक टाकायची आहे, ज्या दिवशी आपण हा फॉर्म भरणार आहे, अपलोड करणार आहे त्या दिवशीची दिनांक टाकायची आहे। इथे विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर विद्यार्थ्याची सही करायची आहे, त्यानंतर इथे पालकाचे संपूर्ण नाव आणि पालकाची सही करायची आहे। त्यानंतर हा फॉर्म जो आहे तो आपल्याला स्कॅन करून घ्यायचा आहे आणि 11th ॲडमिशनचं जे आपलं पेज आहे, ॲडमिशन करतेवेळी जिथे आपल्याला अंडरटेकिंग विचारते किंवा नॉन क्रिमिनल विचारते, तर त्या ठिकाणी आपल्याला हा स्वयं घोषणापत्र अंडरटेकिंग फॉर्म जो आहे तो आपल्याला अपलोड करायचा आहे। आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।